चा तिसरा संदेश आहे आणि ह्या तिसऱ्या संदेशाकडे आपण जात असताना संदेशाचं आपलं शीर्षक आहे हँडल विथ गॉड, देवासंगती हाताळणे. आणि पहिला संदेश आपण पाहिला, शांत रहा आणि पहा की मीच देव आहे. त्याविषयी आम्ही पाहिला स्तोत्रसंहिता 46 मधून. त्यानंतर मागच्या वेळेसचा जो संदेश होता तो आपण पाहिला की देव आम्हाला ज्यावेळेस प्रवासात घेऊन जातो त्यावेळेस काही घटना घडतात आणि घटना घडल्यानंतर आम्ही स्वतःला अस्थिर करून घेण्यापेक्षा आम्ही शांत राहून देवावर विश्वास ठेवायला हवा. आणि मोशेने ते काम केलं. 6 लाख कुटुंबाला त्याने स्थिर केलं. तो म्हणतो आज रात्री तुम्ही देवाचं गौरव पाहाल. आम्ही ज्यावेळेस शांत राहतो त्यावेळेस देवाचं गौरव घडतं. ते मागच्या आठवड्यात सांगितलं. आणि शांत राहत असताना देव जे आम्हाला करायला लावतो ते करणं. आज त्यातला तिसरा संदेश आहे. आणि हा जो तिसरा संदेश आहे ह्या तिसऱ्या संदेशाकडे आम्ही यहोशवाच्या पुस्तकातून पाहणार आहोत. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे आम्ही शांत राहत असताना हाताची घडी तोंडावर बोट थांबायचं नाही. शांत राहत असताना देव जे आम्हाला करायला लावतो ते आम्ही करत राहणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्ही ह्या गोष्टी खाली लपतो की मी प्रार्थना करत आहे. नाही, कधी कधी देव म्हणतो प्रार्थना करायचं बंद कर. यहोशवाला म्हणाला ना, ज्यावेळेस आखाणाचं पातक झालं यहोशवाने राख पांघरून घेतली आणि देव म्हणतो काय प्रार्थना करत बसलास आणि शोक करत, उठ पाप शोध. अनेक वेळेस देव कृती करायला बोलतो. परमेश्वराने ज्या वेळेस आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकापासून पाहतो प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत देवाची लेकरं ही आहेत. शांत राहत असताना देवाच्या वचनानुसार काम करणारे ते लोक आहेत. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनानुसार गोष्टी करतो त्यावेळेस देव आमच्यासाठी आमचं युद्ध लढत असतो. देव, आम्ही शांततेत असताना देव सांगतोय म्हणून मी माझ्या गोष्टी करतोय, देवाचं वचन मी पाळत आहे आणि म्हणून देव आमच्यासाठी गोष्टी करतो. आजचा शास्त्रपाठ यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय 1 ते 9 वचनं वाचलेली आहेत. आपल्या सर्वांच्या परिचयाचा शास्त्रपाठ आहे. हा जो यहोशवा आहे ह्या यहोशवाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. हा यहोशवा कोण आहे याकडे आपण पाहणार आहोत. आणि हा यहोशवा जो आहे की ज्याच्याकडे आम्ही लक्ष लावत आहोत, ह्या यहोशवाचं नाव यहोशवा, त्याचा अर्थ आहे तारणारा. नवीन करारामध्ये यहोशवाचं साधर्म्य नाव आहे येशू. इब्री शब्द आहे येशुवा. हा जो शब्द आहे तारणारा, सोडवणारा, मुक्त करणारा. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हा यहोशवा आहे. हा यहोशवा जेव्हा, ह्या यहोशवाचे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये कुठे कुठे यहोशवाविषयी वाचायला भेटेल. लिहिण्याची गडबड करू नका, चर्च ग्रुपवरती हे सगळं दुपारनंतर टाकतो की कुठे कुठे यहोशवाविषयी वाचायला भेटेल. यहोशवाचं आम्हाला वाचन जे करायला भेटतं ते निर्गमाचं पुस्तक 17वा अध्याय 9 ते 14 वचनं, 24वा अध्याय 13 वचन, 32वा अध्याय 17 वचन, 33वा अध्याय 11 वचन. त्याच्यानंतर गणनाचं पुस्तक, त्याच्यामध्ये 11वा अध्याय 28 वचन, 13 आणि 14 अध्याय, 26वा अध्याय 65 वचन, 27वा अध्याय 18 आणि 23 वचन, 32वा अध्याय 11 ते 28 वचनं आणि 34वा अध्याय 17 वचन. त्याच्यानंतर अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पुन्हा यहोशवा दिसतो. 1 अध्याय 38 वचन, 3रा अध्याय 21 ते 28 वचन, 31वा अध्याय 3 ते 23 वचनं, त्याच्यानंतर 34वा अध्याय 9 वचन. त्यानंतर संपूर्ण यहोशवाचं पुस्तक आम्हाला यहोशवाच्या सेवेविषयी आम्हाला जाणवतं. त्यानंतर शास्त्रेचं पुस्तक याचा 2रा अध्याय 6 ते 9 वचने. त्यानंतर 1 राजे 16वा अध्याय 34 वचन. या ठिकाणी आम्हाला यहोशवाविषयी देवाच्या वचनातून वाचायला भेटतं. जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे त्या शास्त्रपाठाला, पवित्र शास्त्रामध्ये काही शास्त्रपाठ आहे, त्या शास्त्रपाठाला एक शीर्षक देणं यथायोग्य ठरेल आणि ती आहे पाचरणाची संज्ञा किंवा त्यांचे पाचरण, किंबहुना पाचरणाची संज्ञा म्हणणं गरजेचं आहे. पाचरणाची संज्ञा म्हणजे ज्या वेळेस देवाने देवाच्या लोकांना वेगवेगळ्या सेवेसाठी पाचारण केलं त्यावेळेस देवाने कसं केलं याविषयी माहिती आहे. जर आम्ही पाहिलं तर अब्रामाला देवाने पाचारण केलं त्यावेळेस देव म्हटलं, अब्रामा तू आपले गणगोत्र, नातेवाईक, देश सगळं सोड, मी दाखवेल त्या देशात निघ आणि मी तुला अमुक 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 करेल. अब्रामाने सोडलं आणि निघाला. ते अब्रामाचे पाचारण आहे. मोशेचं पाचारण, प्रत्येकाचं पाचारण निराळ आहे, प्रत्येकाचं बोलावणं निराळ आहे. पाचारणाशिवाय सेवा सिद्धीस आणि आशीर्वादाची होत नाही. त्यानंतर मोशेचं पाचारण आहे. मोशे ज्या वेळेस देवाच्या डोंगरावर फिरत असताना त्याला झुडूप जळताना दिसलं आणि मोशेला असं वाटलं काय चमत्कार घडत आहे आणि मोशे त्या झुडपाकडे गेला. झुडपाकडे गेल्यानंतर मोशेच्या लक्षात आलं झुडूप जळत आहे पण भस्म होत नाही. आणि त्याला आवाज आला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या ठिकाणी तू आलेला आहेस ती भूमी पवित्र आहे.
आणि त्या ठिकाणी त्याने जोडे काढले. तो पुढे गेला आणि देवाने त्याला सांगितलं, मी तुला पाचारण, जळतं झुडूप त्यातून देवाने पाचारण केलं आणि सेवा सांगितली, काय सेवा करायची. यहोशवा संगती तसं घडत नाही. यहोशवा संगती देव डायरेक्ट बोलतो की यहोशवा बघ, यानंतर तुला हे काम करायचं आहे. त्यानंतर आम्हाला पुढची गोष्ट पाहिली, गिदोना संगती देव आपल्या लेकरांना, गिदोन आपल्या शेतामध्ये काम करत असताना देवाने गिदोनाला पाचारण केलं. म्हणतो, गिदोना तू माझ्या लोकांना सोडवणार आहेस. ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये येतो, नवीन करारामध्ये आल्यानंतर आम्हाला पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया मासे टाकताना दिसतात, जाळ टाकताना दिसतात, मासे धरत असताना तो म्हणतो, माझ्या मागे म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणाकडे. याकोब आणि योहान हे दोघं भाऊ आपल्या वडिलांसंगती जाळी नीट करत आहेत. त्यावेळेस देव हाक मारून म्हणतो की चल माझ्या मागे, ते निघतात. त्याच्यानंतर मग लेवी जकातीच्या नाक्यावरती तो काम करत आहे. त्याचं काम काय धार्मिक नाहीये, तो कुठल्या तरी राजासाठी किंवा रोमी सरकारसाठी काम करत आहे. तरीही देवाने त्याला बोलावलं. त्याच्यानंतर पवित्र शास्त्रातला, नवीन करारातला एक सुंदर मिशनरी की ज्याच्याकडे पाहून आम्हाला आमचं जीवन, आमचं सेवा कार्य, आमचं सुवार्तेचं कार्य, आमचं मिशनरी कार्य आम्ही आजही डेव्हलप करू शकतो. त्याचं नाव आहे संत पाऊल. आणि हा जो पाऊल आहे हा पण कामामध्ये होता, त्याचं काम चुकीचं होतं. तो जाऊन ख्रिस्ती विश्वासणारा धरून तुरुंगात टाकणार होता. त्यावेळेस देवाने हाक मारली. देव आळशी लोकांना सेवेमध्ये बोलवत नाही, देव जे काम करायत त्यांना सेवेमध्ये बोलावतो. हा ज्यावेळेस यहोशवाकडे येतो, यहोशवाच्या ह्या शास्त्रपाठाशिवाय ह्या पहिल्या अध्यायामध्ये यहोशवाची ओळख आहे. आणि तो असं म्हणतो, यहोशवा कोण आहे, तर तो सांगत असताना म्हणतो की परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा याला परमेश्वराने सांगितले की यहोशवाने स्वतःची ओळख ह्या ठिकाणी फार सुंदर करून दिलेली आहे. यहोशवाचं पुस्तक यहोशवाने लिहिलं आहे. अनेक अभ्यास करणाऱ्या लोकांचं म्हणणं त्याने स्वतः लिहिलेलं आहे. आणि ज्या वेळेस त्याने स्वतः लिहिलेलं आहे त्या संगती मी पण सहमत आहे. कारण की जे बारकावे ते आम्हाला सिद्ध करतात की हा यहोशवा इतके बारकावे लिहू शकतो, काय काय घडलं, कसं कसं घडलं. आणि हा यहोशवा मात्र स्वतःची ओळख करून देत असताना त्याच्या ओळखीमध्ये तो दोन गोष्टी सांगतो. तो दोन गोष्टी सांगत असताना तो पहिली गोष्ट दुसरी सांगतो आणि दुसरी गोष्ट पहिली सांगतो, असं आम्हाला वाटू शकतं. कारण त्याने मुळात सांगायला हे पाहिलं होतं, मी नूनाचा मुलगा यहोशवा आणि मोशेचा मदतनीस आहे. परंतु त्याने सांगत असताना, लिहित असताना स्वतःची ओळख देवाचा आत्मा सांगतो. तो म्हणतो मी मोशेचा मदतनीस. यहोशवाला मी नूनाचा मुलगा आहे हे त्याला ओळखण्यापेक्षा, तो इस्रायल राष्ट्राचा तो पुढारी आहे हे ओळखण्यापेक्षा, तो इस्रायल लोकांना वचनदत्त भूमीमध्ये देवाच्या आज्ञेनुसार घेऊन जाऊन तो देश वतन करून देणार आहे हे समजण्यापेक्षा त्याची इच्छा ही आहे की लोकांनी मला ह्या पद्धतीने ओळखावं की मी मोशेचा मदतनीस आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही जगातली असणारी सर्वात सुंदर आणि चांगली ओळख स्वतः यहोशवाने आपल्याकडे करून घेतली. तो म्हणतो मी कोणी मोठा नाही, मी मोशेचा मदतनीस आहे. दावीद राजा की जो इस्रायल राष्ट्राच्या असणाऱ्या सर्वची सर्व कुळावरती राज्य करणार आहे, त्याचं ह्याच्यासारखंच वचन आहे. तो म्हणतो हे देवा, मी तुझ्या सेवकाचा सोबती आहे. तो असं म्हणत नाही तुझा सेवक माझा सोबती आहे. अनेक वेळेस लोक सांगतात पाळक आमच्या संगती आहे. नाही नाही, आम्ही पाळका संगती आहोत, आम्ही पाळका संगती आहोत, आम्ही सेवका संगती आहोत. कारण की आमची ओळख जी आहे ही आमच्यापासून तयार होत नाही. अनेक वेळेस पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, स्तोत्र संहिता 133, आरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या तेलासारखं आशीर्वाद नेहमी देवाच्या सेवकापासून खाली वाहतात, उलटे कधी वाहत नाहीत. आणि म्हणून ह्या यहोशवाला हे सत्य माहित आहे. तो म्हणतो मी जे करत आहे ना, मी किती जरी भूमी मिळवून दिली, किती गोष्टी नीट करून दिल्या, किती युद्ध कलेनुसार किंवा माझ्या विचाराने देव सांगतो त्याप्रमाणे केलं, तरी एक गोष्ट सत्य आहे, माझी मोशेशिवाय दुसरी ओळख नाही. आणि तो मोशे संगती ओळख का करून देतो? कारण की इस्रायलाच्या इतिहासामध्ये जर आम्ही 3 लोक शोधायचे प्रयत्न केले तर पहिला आहे अब्राहम. आणि अब्राहमाला देवाने बोलावलं. आणि म्हणून आज इस्रायल लोक प्रार्थना करत असताना प्रार्थना करतात, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. ते प्रार्थनेत हे म्हणत नाहीत अब्राहमाचा येशू, इसाकाचा येशू, याकोबाचा येशू. नाही, येशू आणि देव ह्यात फरक आहे. आम्ही नेहमी प्रार्थना सादर करत असताना देवाला सादर करतो, सर्व समर्थ पित्याला सादर करतो. म्हणून आम्ही शेवटी म्हणताना म्हणतो येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आणि हा जो आहे अब्राहमाचा उल्लेख पहिला त्यांच्या इतिहासामध्ये येतो. दुसरा उल्लेख आहे मोशे,
कारण की परमेश्वर मोशे संगती बोलत होता. निर्गमाचं पुस्तक 30 किंवा 33 अध्याय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव मोशे संगती तोंड फेस टू फेस दोघं एकमेकांशी बोलत होते. दोघांचं बोलणं चालत होतं. देवाने मोशेला प्रत्येक नियम समजून सांगितला. देवाने मोशेला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. आणि म्हणून भूतलाच्या पाठीवरती मोशेसारखा दुसरा मनुष्य कोणी नाही की ज्या मनुष्याला आम्ही म्हणू शकतो हा श्रेष्ठ आहे. आणि ह्या यहोशवाला जरी देवाने मोशेला सांगितलं, मोशे तू काय वचनदत्त देशात जाणार नाहीस कारण शिक्षे खातर, कारण मी तुला सांगितलं काठी उगार, तू काठी आपटलीस, तुला इथंच राहायचंय, इथूनच तुला माझ्याकडे यायचंय वर, आणि बाकीच्या तुझ्या दफनविधीच्या गोष्टी मी पाहतो काय करायचं ते. परंतु ह्या असणारा यहोशवा पुढे घेऊन जाऊन लोकांना वचनदत्त भूमी तो मिळवून देणार आहे. हा यहोशवा असं म्हणतो, मी मिळवून देणारा कोण? मी कोण आहे? तर मी मोशेचा मदतनीस आहे. आम्ही किती मोठे झालो तर आम्ही मोशेचे मदतनीस आहोत. मी ज्यावेळेस पाळकी सेवेला सुरुवात केली, मी नेहमी काही पाळक लोकांचे सेवक लोकांचे देवाचे आजही आभार मानतो. देवा त्यांना तू माझ्या जीवनामध्ये त्यावेळेस दिलं. त्यावेळेस सॉलोमन वास्कर नावाचे देवाचे सेवक मुंबईमध्ये मला भेटले. मुंबईमध्ये एक सेवा असायची, याजक गणांची सेवा. आता त्याला पास्टर कॉन्फरन्स म्हणतात, पास्टर मीटिंग, पास्टर कमिटी, सोमवार मंगळवारच्या भरतात, त्याला याजक गणांची सभा म्हणायची त्यावेळेस मुंबईमध्ये. आणि त्या सभेला गेलो त्यावेळेस मी शिंदे पाळक साहेब, मला प्रमुख शिंदे पाळक साहेब छडानगरचे पाळक होते, रेव्हरंड LC शिंदे. आणि मी गेल्यानंतर मला कॉन्फरन्सनी त्या ठिकाणी सुवार्तिक म्हणून पाठवलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे की मला पाळकापेक्षा सुवार्तिक फार आवडतो. मला सुवार्तिक म्हणून कॉन्फरन्सनी पाठवलं. आणि ज्यावेळेस तिथं पाठवलं त्यावेळेस मग त्यांनी ते एका मीटिंगमध्ये मला भेटले गिडियन्सच्या. मला म्हटले, अब्राम काय करतो, अशी असते, येत जा. आणि मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अब्राम, एक नियम आयुष्यभर पाळायचा आणि तो नियम हा आहे, तुझ्यावरती जो कोणी पाळक असेल सेवेमध्ये त्या पाळकाची बरोबरी करायची नाही. ज्यावेळेस तू बरोबरी करायचा विचार आणतो ना त्यावेळेस तू सैतानाचं काम करत आहेस. कारण की देव ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस देव तुला ते देईल. तू प्रयत्न करायचे नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, तू त्याची बराबरी करायची नाही. कारण की जर देवाची इच्छा असेल तर देवाने त्याच्यावरच तुला ठेवलं असतं. देवाची इच्छा त्याकडे शिकावं. आम्ही ज्या वेळेस एखाद्या सिनियर पाळका संगती असतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पक्की समजते की प्रॅक्टिकली आम्ही कसं व्हायचं. आणि हा यहोशवा अनेक वर्ष मोशे संगती राहत असताना ह्या यहोशवाची दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला वर बोलवलं त्यावेळेस अर्ध्या रस्त्यापर्यंत यहोशवा मोशे संगती, तो म्हणतो थो आम्ही मला पुढे जाय, तू येऊ शकत नाहीस, आणि ते थांबतो. हा यहोशवा मोशेकडे पाहून पाहून शिकला. आम्ही म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आणि बायबल कॉलेजला प्रॅक्टिकल हा एक फार महत्वाचा भाग आहे. आता प्रॅक्टिकल बरेच बायबल कॉलेजने कमी केलेत. आमच्या काळामध्ये वर्षामध्ये जवळजवळ आम्हाला 80 ते 100 दिवस प्रॅक्टिकल करावं लागायचं. ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात 40 दिवसाचं प्रॅक्टिकल असायचं. आणि ह्या 40 दिवसाच्या प्रॅक्टिकलमध्ये ते आम्हाला वेगवेगळ्या खेडेपाड्यांमध्ये टाकायचे आणि त्या ठिकाणी पाठवून द्यायचे. पूर्वी आपल्या कॉन्फरन्सचा नियम होता, मुलगा जर बायबल कॉलेजला चाललाय तर त्याने डायरेक्ट बायबल कॉलेजला जायचं नाही. त्याने 1 वर्ष ऑपरेशन मोबिलायझेशन असणाऱ्या OM नावाच्या संस्थेसंगती 1 वर्ष सेवा करायची. OM काय एका वाक्यात सांगतो, एखाद्या माणसाला पोहता येत नाही आणि त्याला दिला कॅनलला फेकून, आता तुझं तू बघ. आणि मग तो आपला जीव वाचवण्यासाठी तो काय करतो, हातपाय हलवतो, ओरडतो, सगळं काय करतो आणि कसं तरी करून जीव वाचून बाहेरतो. OM सुवार्तेचा दुसरा असणारा समुद्र आहे. त्यात उचलतात आणि टाकून देतात 3 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर. आणि त्या ट्रेनिंगमध्ये काही सॉलिड काही शिकवलेलं नसतं. कुठल्याही ट्रेनिंगला सगळं शिकवत नाहीत, नुसती खिडकी उघडून देतात, पुढचं आम्ही बघायचं असतं. आणि ते केलं गेलं आणि आम्हाला OMला पाठवलं. आणि OMला गेल्यानंतर आम्हाला समजलं की सुवार्ता सांगायची कशी, छळ काय असतो, तलवार गाळ्याला कशी लागती, लोक कसे बोलतात, लोक गोष्टी कशा करतात. आणि आम्ही थांबल्यानंतर देव आमचं संरक्षण कसं करतो. महाराणामध्ये ज्यावेळेस ट्रकमधलं सगळं डिझेल संपलंय, ते संपलेलं डिझेल देव अद्भुत प्रकारे, एक माणूस जो 5 दिवसापूर्वी भेटलेला आहे तो येऊन थांबतो, काय झालं, आणि तो म्हणतोय थांबायचं ठिकाण चांगलं नाही, इथं लोक लुटतात, नाही आमचं डिझेल संपलंय. त्याने तसा कॅन भरलेला असताना, तो डिझेल भरत असताना देवाने त्याला जसं काय मार्गदर्शन, 10 लिटर वेगळं डिझेल त्याने वेगळ्या 10 लिटरच्या कॅनमध्ये भरलं. आणि तो म्हणतो मला वाटतं तुमच्यासाठीच आहे, तुम्ही घ्या. आणि पुढे गेल्यानंतर एका पेट्रोल पंपाला गाडी उभा करून त्याला सांगितलं माझे लोक तिथं रात्री जाऊ देत, आणि सगळं डिझेल भरून दिलं. हे प्रॅक्टिकल मधून समजत गेलं. आणि म्हणून हा जो यहोशवा आहे ना, हा यहोशवा आहे ना, ज्या वेळेस आहे तो मोशेला पाहत राहतो, मोशे कसा करतो, मोशे कसा बोलतो, मोशे काय करतो. आणि म्हणून यहोशवाला हे टायटल आवडतं, मी मोशेचा मदतनीस आहे. काय सुंदर टायटल आहे हो जगातलं.
मी मोशेचा मदतनीस आहे. आणि मग तो म्हणतो मी कोणाचा मुलगा आहे? नूनाचा मुलगा आहे, त्याने मला जन्माला घातलं. पण ह्या यहोशवाला जेव्हा देवाने जबाबदारी दिली 2024 वर्षामध्ये इथून पुढच्या दिवसांमध्ये काय होणार हे ना मला माहिती ना तुम्हाला माहिती. जगामध्ये सध्या बरेच लोक तर्कवितर्क लावत आहे 2024 वर्षामध्ये फिनान्शियली काय होईल, त्याच्यानंतर इकॉलॉजिकली काय होईल, जिओग्राफिकली काय होईल, हिस्टॉरिकली काय घडेल, इवन इकॉनॉमिकली काय घडेल. ह्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास सध्या जग अजून करत आहे. ह्या महिन्याच्या शेवटी बऱ्याच चार्ट तयार होतील की कसं काय होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्हाला हे माहीत नाही की 2024 मध्ये काय घडणार आहे, परंतु आम्हाला हे माहीत आहे की ज्याच्या मागं मी निघालेलो आहे, ज्याने मला वचन दिलं की शांत राहा आणि पहा मीच देव आहे, तो देव माझ्या पुढे चालणार आहे. आणि त्या देवाच्या मागं जर मला चालायचं असेल तर माझी तिसऱ्या असणाऱ्या देवासंगती माझ्या गोष्टी हाताळणं किंवा हँडल विथ गॉड ह्या तिसऱ्या संदेशामध्ये मला हे समजायला पाहिजे. मग मी एक्झॅक्टली करायचं काय? कारण की मी ज्या वेळेस ते करेल त्यावेळेस माझ्यासाठी ती घटना आणि त्या गोष्टी आशीर्वादाच्या ठरतील. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही यहोशवाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी येतो, देवाने यहोशवाला सांगताना सांगितलं यहोशवा ह्या लोकांना तू हा देश वतन करून देणार आहे. दृष्टांत कोणाला दिला? यहोशवाला दिला. यहोशवा तू घेऊन जाणार आहे. आणि यहोशवाला हा दृष्टांतानुसार देव घेऊन गेला. इस्रायलचा इतिहास ज्यावेळेस आपण वचनदत्त भूमी प्राप्त करण्याचा पाहतो, फार सुंदर आहे, स्ट्रॅटेजी फार सुंदर आहे. तो काही टप्प्याटप्प्याने करणं. देव म्हणतो हे कर. अख्खा कानान देश 2 विभागात देवाने विभागून टाकला पहिल्याच रात्री. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा यहोशवा देव सांगतो त्याप्रमाणे करतो. परंतु ह्याला समजलं कसं? त्याच्या पहिल्याच देवाच्या ओळखीमध्ये. अगोदर मोशेला समजलं हा यहोशवा जो आहे, हा यहोशवा माझ्यानंतर इस्रायल लोकांना पुढे घेऊन जाणार. सध्या जगामध्ये लोकांना फार भीती वाटते, आपल्यानंतर दुसऱ्या माणसाला आम्ही त्या सेवेसाठी तयार करायला हवं. लोकांना असं वाटतं मीच करू शकतो. जगामध्ये कुणी शाश्वत नाही आणि अमृताची टेस्ट घेऊन कुणी आलं नाही. प्रत्येकाला मरायचंय. आम्ही जर आज रात्री मेलो तर त्या ठिकाणाचं आणि त्या पदाचं काय होईल? जगामध्ये केवळ एकच मनुष्य आहे किंवा एक व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाला असं वाटतं की माझं स्थान दुसऱ्या कुणी घेऊ नये, परंतु तो लोकांना असं वाटतं की तुमचं स्थान आहे. आणि त्या व्यक्तीचं असणारं टायटल आहे सैतान. सैतान त्याचं नाव नाही, सैतान त्याचं टायटल आहे. त्याचं नाव काय? लुसिफर. त्याला एकट्याला असं वाटतं. हा यहोशवाला मोशेने तयार केलं आणि मोशे समाजाला म्हणतो सगळ्या इस्रायल राष्ट्राला, हे पहा हा यहोशवा येथून पुढे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तो याजकाकडे त्याला घेऊन जातो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सेकंड लाईन लीडरशिप तयार करणं गरजेचंच आहे. कारण सेकंड लाईन लीडरशिप डेव्हलप झाल्याशिवाय दृष्टांत प्रकल्प होणार नाहीत. आणि ह्या यहोशवाला सांगितलं, मग देव म्हणतो तू ते घेऊन जाणार आहेस, तू यांना पुढे घेऊन जाणार आहेस. पण देव तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. फार आनंदाची गोष्ट आहे. माझ्याकडे कुणी आलं ना त्याचा टिकाव लागणार नाही. पण देव म्हणतो एवढ्यावर थांबू नकोस, त्यासाठी अट आहे, ती अट पाळणं गरजेची आहे. आणि देवाने अट सांगताना सांगितली परमेश्वराने मोशेला. आणि परमेश्वराने मोशेला सांगत असताना सांगितलं नियम 1:8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ, रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. आम्हाला जर यशप्राप्ती 2024 मध्ये पाहायला असेल, ज्याप्रमाणे यहोशवाने इस्रायल लोकांना वचनदत्त भूमी मिळवून दिली, त्याप्रमाणे आम्हाला सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला देवापासून दृष्टांत हवा आहे. माणसाचा दृष्टांत आणि देवाचा दृष्टांत यात फरक आहे. माणसाचा दृष्टांत माणसाचं गौरव करतं, देवाचा दृष्टांत देवाचं गौरव करतो. देवापासून आलेला दृष्टांत देवाला गौरव देतं, देवापासून आलेला दृष्टांत देवाचा सन्मान करतं, देवापासून आलेला दृष्टांत हे शेवटी कबूल करतं. मी मर्त्य मनुष्य आहे की ज्या वेळेस आम्ही स्तोत्र 90 वाचलं मगाशी, तो म्हणतो मनुष्याची अवस्था फार क्षणभंगूर आहे. देवाचं गौरव हे आहे की आम्ही स्तोत्र 118 प्रमाणे कबूल करतो. ही देवाची करणी आहे आणि आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. जो माणूस देवाच्या दृष्टांत ज्याच्याकडे आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो. आज देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकत असताना अनेक वेळेस मी शब्द उच्चारतो, देवाचे लोक हो. आज इथं बसलेल्यापैकी किती जणांची खात्री आहे की आम्ही देवाचं मूल आहोत? व्हेरी गुड. सगळ्यांनी हात वर केला.
देवाच्या लोकांनी देवाचे गुणधर्म पाळायला पाहिजे. देवाच्या लोकांनी देवाची संस्कृती आत्मसात केली पाहिजे. आम्ही देवाच्या संस्कृतीत आमची स्वतःची संस्कृती फिट करू शकत नाही. आम्ही जर देवाचे लोक आहोत, मला वाटतं परवा दिवशी कुठेतरी उपकारसूच्या प्रार्थनेत एकदा म्हटलो की देव असं म्हणतो की देवाचे लोक ज्यावेळेस एकत्र बसतात त्यावेळेस मलाकीच्या पुस्तकात देव म्हणतो मी माझ्या लोकांचं बोलणं ऐकतो. आम्ही ज्यावेळेस देवाचे लोक आहोत, सगळ्यांनीच हात वर केलाय. मी आलो साईला काकीशी बोलायला लागलो, कशाला उजीबाई संगती फिरताय, ते काय बरोबर नाही, तुमच्या मागं अशी म्हणती, तुमच्या मागं तशी म्हणती, ह्यांना कोणी सांगणार नाही, तुम्ही सांगणार नाही, पण देवाने तुमचं माझं संभाषण ऐकलं. कारण आम्ही काय म्हणालो, आम्ही देवाचे, देव खोटं बोलत नाही. देवाच्या लोकांनी देवाचे गुणधर्म प्रसिद्ध केले पाहिजेत. देवाचं असणारं सिस्टम देवाच्या पद्धतीने चालायला पाहिजे. देवाच्या गोष्टी देवाच्या पद्धतीने पुढे, देवाचा दृष्टांत देवाच्या योजनेनुसार टप्प्याटप्प्याने पुढे जायला हवा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या यहोशवाला दृष्टांत भेटला, तुला घेऊन जायचंय. दृष्टांत सोपा नव्हता आणि त्यातल्या त्यात देवाने सांगितलं तू मिळवून देणार आहे. यहोशवाने हे पाहिलं होतं, माझा जो पुढारी होता, ज्याच्यावर मी विश्वास ठेवला, जो माझा गुरु आहे, ज्याच्यापासून शिकलो, ह्या लोकांनी ह्या शांत माणसाला इतका अशांत केला की हा वचनदत्त देशात गेला नाही. कठीण आहे ना हो. त्या यहोशवाच्या मनात भीतीच असेल पहिल्यापासून. कोणास ठाऊक देव मला रात्री उठून एखादी काठी म्हणून मर म्हणल. देव म्हणतो यहोशवा तू घेऊन जाणार आहेस, पण ते घेऊन जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी माझ्याकडं तुझ्यासाठी एक सूत्र आहे आणि ते सूत्र तू पाळणं गरजेचं आहे. आणि ते जे सूत्र आहे ते हे आहे की तू म्हणतो हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. द मोर वी मेडिटेट ऑन द स्क्रिप्चर द क्लोजर वी वॉक विथ गॉड. आम्ही चर्चमध्ये ख्रिस्ती आहोत आणि बाहेर ख्रिस्ती इतर आहोत असं नव्हे. आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर आम्ही देवाची लेकर आहोत आणि बाहेर देवाची लेकर नाही असं होत नाही. आम्ही चर्चमध्ये पण देवाचे लेकर आहोत, चर्चच्या बाहेर पण देवाचे लेकर आहोत. मी मुंबईमध्ये होतो त्यावेळेस अनेक वेळेस लग्नामध्ये गेल्यानंतर तिथं बॉल डान्स असायचा आणि मग ते म्हणायचे पास्टर कम या तुमच्या पत्नीला घेऊन. मी म्हणायचो मी करत नाही, मी बंद केलंय, कारण मी देवाला दिलंय. अहो पास्टर नुसतंच म्युझिक आहे, पिक्चरचं काही नाही. अरे पिक्चरचं असो की नसो मी बंद केलंय. आम्ही चर्चमध्ये दूत आणि बाहेर भूत होऊ शकत नाही. आम्ही चर्चमध्ये बसल्यानंतर स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है, आणि बाहेर गेलं की बायाला येड लागलंय, त्याच्यावर चाललाय डान्स आमचा. मला नवीन माहित नाही, जे ऐकलंय पूर्वीचं त्यावेळेस सांगतोय. आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. कधी कधी लोक म्हणतात मालक साहेब तुमचं भलं आहे कारण की तुम्ही ख्रिस्ती जगात वावरता. मी ख्रिस्ती जग आणि ख्रिस्ती इतर जगात पण मी वावरतो, परंतु एक गोष्ट मी ठरवली, मी हे करू शकत नाही म्हणजे नाही करू शकत, मी नाही करणार. जगातले लोक शहाणे आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांची क्लिप आहे, त्याच्यावर लोकांनी बराच आक्षेप घेतला. त्याची चांगली आणि वाईट गोष्ट जाऊ द्यात. त्या ठिकाणी टोस्ट रेस झाला. टोस्ट माहिती ना, टोस्ट त्यात वाईन टाकलेली असते, टोस्ट रेस करायचा असतो. तो वाईन टोस्ट रेस करायचा होता आणि मोदी साहेबांनी टोस्ट रेस केला आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांनी तिथं ग्लास परत खाली ठेवला आणि ते निघून गेले. ते म्हणले मी पित नाही. जगाच्या असणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडन तेही दारू पित नाहीत. त्यांनी उलट सिस्टम केलं. ते कारण की ज्यावेळेस मोदी साहेबांनी त्यांनी टोस्ट घेतला ना, हे 2 पेन राहिले तिथं ना, टोस्ट घेतला त्यावेळेस त्यांनी उजव्या हातात धरला. जो बायडन साहेबांनी लेफ्ट हँडला धरला. ज्यावेळेस लेफ्ट हँडला टोस्ट धरला जातो त्यावेळेस टोस्ट धरल्यानंतर हे सांगितलं जातं की मी दारू पित नाही पण मी तुमच्या संगती उभा आहे आणि तो ग्लास ठेवतो. आपल्या साहेबांनी हातात धरला, याचा अर्थ लोकांना असं वाटलं की आता आपला साहेब पिणार,
पण त्यांनी ठेवलं. अनेकच लोक म्हणतात मला ह्याच्या भीतीमुळं, त्या मित्रामुळं, नातेवाईकामुळं, त्याच्यामुळं मला हे करावं लागलं. हे साफ चूक आहे. आम्ही जर देवाचं मूल आहोत तर आम्ही चर्चमध्ये आहोत, स्तुती आराधना उपर जाते म्हणताना पण आहोत, आणि बाहेर ज्या वेळेस आम्ही वेगळ्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पण आम्ही देवाची मुलं आहोत. आम्ही त्यांच्या लोकांसारखं करू शकत नाही, कारण ते जर केलं तर आम्ही ख्रिस्ताच्या नावाला कलंक लावतो. आणि परमेश्वर यहोशूआला म्हणतो, यहोशूआ लक्षात ठेव, हा नियमशास्त्राचा ग्रंथ ज्यावेळेस मी तुला दिलाय त्यावेळेस तू बसता उठता रात्रंदिवस त्याचं मनन कर आणि त्याचं पालन कर. आम्हाला कुणी पाहत नसलं तरी देव पाहतो आणि देवाला त्यासाठी उत्तर द्यायचंय. तो म्हणतो नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझे सदैव असू देत, त्यात जे काय ते काळजीपूर्वक पाळ. काळजीपूर्वक पाळणे म्हणजे काय? याचं उत्तर अनुवादाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 16 वचनामध्ये देवाने दिलेला आहे. अनुवादाचं पुस्तक 26वा अध्याय 16 वचन. तो म्हणतो हे विधी व हे नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे, म्हणून ते तू जीवे भावे व काळजीपूर्वक पाळ. आम्ही पाळत असताना जीवे भावे, मनापासून, अंतकरणापासून, याच्याशिवाय मला दुसरंही काही करता येत नाही, मला हेच करायचंय आणि म्हणून ते पाळणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मला दुसरा मार्ग नाही, मला हेच करायचंय, त्याला म्हणतो आपण जीवे भावे. माझा जीव गेला तरी चालेल पण मी देवाच्या वचनाला मी सोडणार नाही. शद्रक मेषक अबेदनगो, तो राजा म्हणतो ह्याला तू ह्या मूर्तीला नमन कर, तो म्हणतो मी करणार नाही, कारण की मला ते योग्य नाही. तिघे म्हणतात आणि उचला रे ह्यांना आणि ते अग्नीत टाका. आणि त्यांचं उत्तर ते कसेही असो, याचा अर्थ आम्ही अग्नीत जळून मरो अथवा जिवंत राहो, परंतु आम्ही तुझ्या मूर्तीला नमन करणार नाही. जीवे भावे, समजून उमजून, माहिती आहे की मला हे करायचंच आहे. बाय डिफॉल्ट अनेकांच्या मोबाईल फोनवरती बाय डिफॉल्ट गुगल हे सर्च इंजिन आहे, दुसरे पण सर्च इंजिन आहेत, तिथं आम्ही जात नाही. आपण केलं की बाय डिफॉल्ट गुगल उघडतं. बाय डिफॉल्ट मला जीवे भावे देवाचं वचन पाळायचंच आहे. नाहीतर चर्चमध्ये मी खूप धार्मिक आणि बाहेर गेल्यानंतर मी माणसं शोधतो, कुठं करणी करू, कोणाला जादूटोणा करू, कोणाला काय करू, कोणाला भेटू, कसं करू, अमुक करू तमुक करू. मला देवा, माझा कुठल्या देवावर मी विश्वास ठेवत आहे हो? जीवे भावे पाळ, मनपूर्वक विचार करून. आणि येशूला प्रश्न विचारल्यावरती नियमशास्त्र, येशू म्हणतो नियमशास्त्र जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हिच्यासारखीच पहिली आज्ञा ही आहे, तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर. आम्ही देवावर संपूर्णपणे प्रीती करणे, त्याला आपण म्हणतो जीवे भावे. आणि दुसरा शब्द आहे लक्षपूर्वक. लक्षपूर्वक म्हणजे आम्ही लक्ष ठेवायला पाहिजे की आम्ही करतो ते बरोबर आहे का. उदाहरणार्थ आपल्यातील बहुतेकांना गाडी चालवायला येते आणि मग आपण गाडी घ्यायची. आपल्या देशामध्ये डाव्या बाजूने गाडी चालवायचा नियम आहे, बरोबर ना? आपण गाडी घ्यायची, सुसाट उजव्या बाजूने आपला मार्ग धरायचा जोरात. त्याला आपण म्हणतो निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करणं. काळजीपूर्वक म्हणजे मला सांगितले डाव्या बाजूनेच मी ड्रायव्हिंग केली पाहिजे. आपल्याला इथं सांगितलं इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये शॉक बसू शकतो, झटका लागू शकतो, आणि आपण म्हणतो काळजीपूर्वक मी वायर उघडली दोन्ही हाताने धरतो, काळजीपूर्वक धरतोय. झटका बसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही धरायचं नाही हे माहीत आहे. अनेक पोलवरती 440 व्होल्ट, इकडं कुणी येऊ नये, कुणी इथं काय करू नये, आम्ही ते करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनी, म्हणतोय नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. आम्ही विचार केला पाहिजे, मला जर हे पाळायचं तर कसं केलं पाहिजे. दावीद स्तोत्रामध्ये म्हणतो, हे देवा माझी प्रार्थना मी तुला रचून सादर करेल. मी विचार करेल की माझी प्रार्थना करताना काय करेल. देवा तुझं वचन पाळतच. दावीद दुसऱ्या ठिकाणी म्हणतो, हे देवा मध्यरात्री उठून मी तुझे वचन पाळण्याची त्वरा केली. दावीदाला देवाचं वचन आलं आणि तो म्हणतो मी देवाचं वचन त्वरेने कसं पाळल याकडे माझं लक्ष आहे आणि ते आम्ही ते पाळायला गरजेचं आहे. आम्ही का पाळायचं? अनेक वेळेस लोक म्हणतात जे गरीब आहेत, ज्यांना काही नाही, त्यांनी देवाचं वचन पाळावं. आम्हाला देवाने सदन केलंय, आम्हाला आमची गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, मुलं बाळं नीट आहेत सगळं, मग आम्ही नाही पाळलं तरी चालेल. या अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय 47व वचन. अनुवाद 28:47. इथं मोशेने लिहिलेलं आहे. देवाने सांगितलं, कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना
तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. अर कठीण आहे हो. लोकांना वाटतं आम्ही ज्यावेळेस आजारात आहोत त्यावेळेस देवा आजारपण घालव, देवा पैसे दे, देवा अमुक कर, देवा मुलाला नीट कर, देवा नवऱ्याला असं कर, हे देवा बायकोला असं कर, देवा सुनेचं असं कर, हे देवा नंदेला वाटेला लाव. आम्ही कठीण काळात नाही, शास्त्र वेगळं सांगतो. सर्व गोष्टीची समृद्धी असताना, आमच्याकडे सगळं असताना आम्ही देवाला विसरता कामा नये, देवाचं नियमशास्त्र विसरता कामा नये. तो म्हणतो समृद्धी असताना ते पण करताना कसं आनंदाने व उल्हासित मनाने. आमच्या डोक्यावर पडलंय, करायचंय, किरकिर करत, वेदना देत, कटकट करत गोष्टी करायच्या देवाला कटकटीने आणि मरमरिंग काय म्हणतो आपण, हा कुटकुट कुटकुट करत पार निष्काळजीपणे आळशीपणाने केलेल्या गोष्टी देवाला आवडत नाही. देव त्यासाठी प्रतिफळ देत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, लोकांनी मला पाहावं म्हणून केलेल्या गोष्टीसाठी पण देव प्रतिफळ देत नाही. म्हणून कॉयरास तेवढेच बोलवले. आम्हाला लोकांनी नाही पाहिलं तरी चालेल, देवाने आम्हाला पाहायला पाहिजे. शनिवारी आम्ही आलो, रविवारी काय काम आहे नाही आलो तरी होईल, कारण देवाला माहिती आहे शनिवारी प्रॅक्टिसला आला होता पण बॅकलॉग नाही भरायचा. मागच्या शनिवारी आलो तर रविवारी येऊ शकलो नाही म्हणून ह्या रविवारी येतो, अजिबात नाही. ज्या त्या दिवशी त्या दिवशी प्रेझेंटी. आम्ही देवाच्या वचनाकडे आल्यानंतर काळजीपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत. तो लिहिताना लिहिता काळजीपूर्वक. देव म्हणतो चांगला असताना आनंदाने सेवा करणं गरजेचं आहे. तोंड देखील सेवा नको. येशूने शास्त्री आणि पुरुषांवरती ठपका तो म्हणतो ह्यांना सभास्थानामध्ये मोठी मोठी स्थानं प्राप्त करणं आवडतं. बाजारात लोकांनी म्हणलं पाहिजे सलाम साहेब. तो म्हणतो बाजारात सलाम करणे, मोठ्या मोठ्या प्रार्थना करणे, मोठ्या मोठे झगे घालणे, लांब लांब गोष्टी करणं त्यांना आवडतं. तो म्हणतो यासाठी नव्हे तर आमच्या स्वर्गीय पित्याने आमच्या गोष्टी पाहायला पाहिजे, त्याला आपण म्हणताना असं म्हणतो आनंदाने आणि उल्हासित मनाने करणे. बहिणींनो, आज एक तुम्हाला सुटका. आज घरी गेल्यानंतर स्वयंपाक झाला नसल्याची खात्री आहे. घरी गेल्यानंतर आज निष्काळजीपणे आजचा स्वयंपाक करायचा. मीठ टाकत असताना काहीतरी आठवायचं जुनं. डोक्यात सगळं असतं, जात नाही कुठं, सगळं आठवायचं. ख्रिसमसच्या महिन्यात मी म्हणाले होते की निळ्या रंगाचं, लाल रंगाची, काळी रंगाची अशी तशी तशी घरामध्ये आपल्याला पडदे लावायचे, नाही घेतले. मी म्हणाले ते मला सोनं पाहिलं, नाही दिलं. आज ह्या भाजीत टाकते मीठ मुठभर. निष्काळजीपणे स्वयंपाक करायचा. आज 2-4 केस तोडून टाकायचे. मासे दिसले तर हाकलायची नाही, भाकरीत दाबून करायची. त्याला निष्काळजीपणा म्हणतो ना आपण. होईल का हो? नाही होणार. देवाच्या वचनाविषयी ज्यावेळेस शास्त्र म्हणतं ना, तू आनंदाने सालस मनाने देवाच्या वचनाचं पालन कर. बाय डिफॉल्ट आम्ही हे ठरवायला पाहिजे, मला हे पालन करायचंच आहे, ह्याच्याशिवाय मी दुसरं करू शकत नाही. त्यावेळेस तो देव म्हणतो 28व्या अध्यायामध्ये तो तेवढंच म्हणतो, तू ते केलं नाहीस आणि तू ते केलं नाही म्हणून देव म्हणतो आम्ही चांगल्या परिस्थितीत असताना देवाचं वचन पाळायला पाहिजे. वाईट असताना तर पाळतोच, कारण माणसाला भीती असते ना, नाही पाळलं तर देव देणार नाही. माहीत नाही माणसाने कुठूनही मनोवृत्ती आणली ख्रिस्ती जगामध्ये की मी जर देवाचं कठीण काळात ऐकलं तर देव मला देणार नाही. नाही नाही नाही, देव आमच्यापेक्षा दुसरे अधिक कठीण लोक आहेत. शास्त्र म्हणतं देव नीतिमानावर आणि वाईटावर सारखा सूर्यप्रकाश पडतो. पण चांगल्या वेळेस तर आम्ही काळजीपूर्वक देवाचं वचन पाळायला पाहिजे. आणि तो म्हणतो तू ती सेवा केली नाही म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न, सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूला परमेश्वराने तुझ्यावर पाठवले त्याचे दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. आम्ही जर देवाचं वचन सालस मनाने, आनंदाने, प्रेमपूर्वक पाळत नाही तर आमच्या मानेवर जू आहे एवढं निश्चित.
आणि म्हणून आम्ही सालस मनाने, चांगले आहेत ना आम्ही सगळे, सालस मनाने केलं, आनंदाने. देवाचाच दिवस आहे, रविवार आहे, देवाची भक्तीचा दिवस आहे, गेलं पाहिजे. देवाच्या गोष्टीत केल्या पाहिजे. देवाच्या सेवेसाठी देवाने मला सांगितलं अमुक अमुक अमर, ते केलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनी, आमचं जीवन हे देवाच्या गौरवासाठी निर्माण केलेलं जीवन आहे. आणि म्हणून आजच्या असणाऱ्या त्या गीतामध्ये मुलांनी जे गीत गायलं शेवटचं, तेरी आराधना करू, त्यातल्या कडव्यामध्ये एक गीत आहे की जीवन से महिमा पाये. आमच्या जीवनातून आमची देवाची महिमा झाली पाहिजे. कधी कधी आम्ही तोंडाने खूप करतो, फार मोठे मोठे शब्द देवाचे. मला कधी कधी वाटतं देवाला जर एखादी भाषा आली नसती ना, देवाला तो शब्द पण समजला नसता. आमचं जीवनच देवाची महिमा असावं. जे काय आम्हाला पती आहे ना, पतीने पत्नीची भूमिका भागवत देवाचा गौरव करावं, पत्नीने पत्नीची भूमिका भागवत देवाचा गौरव करावं, मुलांनी मुलाची भूमिका भागवत करावं. म्हणून नवीन करारामध्ये परमेश्वर म्हणत असताना तिमोथेच्या पत्रात मी स्त्रियांना पुरुषावर अधिकार गाजवून सांगू शकत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या घरात जर आम्ही पतीपेक्षा जर श्रेष्ठ ठरत असो तर सांभाळा, आम्ही चुकीच्या मार्गावर निघालो. बहिणींनो, माझा पगार त्याच्यापेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे, लाख रुपयांनी जास्त आहे, आणि मी त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावर जर पाय ठेवत असेल तर मी चुकीच्या मार्गाने निघालेले आहे. देव कधी आशीर्वाद देणार नाही. भावांनो, नाही हिला मी करून आणली, हिला मी सगळं देतोय आणि म्हणून मीला पाहिजेल तशी वागवेल, पाहिजेल तसं बोलेल, पायातलं पायतान करेल, तर देवाला तेही आवडत नाही. लेकरांनो, शास्त्र सांगतं इफिस्कारास पत्र 5-6 अध्याय पहिली 2 वचनं, तू आपला बाप व आपली आई, आपल्या बापाचा पण सन्मान करा आणि आईचा पण सन्मान करा. केवळ आईचा सन्मान करू नका, वडिलांचा पण सन्मान करणं गरजेचं आहे. आपला बाप आणि आईचा ते आमचं काम आहे. त्याद्वारे आम्ही देवाची महिमा करतो, देवाची स्तुती करतो. मग आम्ही जर हे आमच्या बेसिक ज्या आमच्या जबाबदाऱ्या आहेत, पती म्हणून, पत्नी म्हणून, मुलं म्हणून, आई बाप म्हणून, सासू सासरे म्हणून, सून जावई म्हणून आम्ही ते करत नाही. आणि त्यानंतर म्हणतो स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. मला तर वाटतं देव उलटच करल. स्तुती आराधना ऊपर जाती है, आंसू लेके नीचे आती है. देवाला डबल गेम आवडत नाही. 50-50 फक्त बिस्किटा पुरता आहे. आम्ही काळजीपूर्वक देवाचं ध्यान करणं, देवाच्या समोर राहणं. आम्ही चुकू शकतो, क्षमा मागायची पुढे जायचं, क्षमा मागायची पुढे. पण एकच चूक सारखी 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 गिरमिट सारखी नाही करायची. माहिती ना, गिरमिट ड्रिल मशीन सारखी बर्र चालेल सारखं तेच. काय नाही, रविवारी आमचा देव दयाळू कृपाळू मंद करते प्रभू. हे देवा, मागच्या आठवड्यात शिवी दिली, ह्या आठवड्यात पण शिवी दिली, क्षमा कर. देव म्हणाल पश्चाताप करतो का पस्तावा करतोय? देव म्हणतो तुला पेत्र व्हायचा आहे का यहुदा इस्करियोत व्हायचा आहे? यहुदा इस्करियोताने पस्तावा केला होता आणि पेत्राने पश्चाताप केला. पस्तावा करणाऱ्या माणसाचा नाश होऊ शकतो. यहुदा इस्करियोतचा झाला ना, म्हणून सांभाळायला पाहिजे. आम्हाला जी जबाबदारी दिली ती योग्य पण केली. आम्ही ज्यावेळेस ते करतो, ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाचं पालन करतो, त्यावेळेस आम्हाला काय मिळेल? यश तर मिळेल. येऊयात परत अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय, पहिली सुरुवातीची काही वचनं या ठिकाणी आहेत तशी वाचत आहेत, कारण त्याला एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. देवाने फार सुंदर स्पष्टपणे लिहिलंय. जर आम्ही देवाची वचनं पाळली तर काय होईल? तो म्हणतो, अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय पहिल्या वचनापासून काय होईल? तो म्हणतो, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. कशी लक्षपूर्वक? म्हणजे चर्चमध्ये आम्ही झोपायला येत नाही. चर्चमध्ये आलो मी झोपलोय. काय सुंदर संदेश होता पाळक साहेब. पाळकाला नाही सांगितलं तरी चालेल. संदेश सुंदर कधी होतो माहितीये का? ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये त्या संदेशाच्या द्वारे परिवर्तन होतं. संदेश कधी असतो माहितीये का? ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाला पॉझिटिव्ह प्रतिसाद देतो. संदेश चांगला कधी आहे माहितीये का? ज्या वेळेस देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये क्रांती करतं. मग आम्ही पाळकाला नाही सांगितलं तरी चालतं, कारण की आम्ही सगळेची सगळे त्या सेवेची पत्र आहोत की जे आमच्या असणाऱ्या अंतःकरणात कोरले गेलेत. आणि म्हणतो, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर. आता सगळे आशीर्वाद आम्ही जर काळजीपूर्वक लक्षपूर्वक केलं ना
तर काय तो म्हणतो तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला. किती जणांना उच्च व्हायला आवडते हो मी नेहमी लोकांना सांगतो, विशेष करून तर मी आल्यानंतर 18 वर्षापूर्वी सांगितलं, अरे काय सारखं शिक्षक आणि टीचर होत आहे, शिक्षक आणि नर्स होत आहे. आता आपण 200 वर्ष केलंय, थोडं बाजूला ठेवा, आता डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. मी बाहेर गेल्यानंतर लोक पाळेसाहेब तुमच्या चर्चमध्ये काय करतात, मी सांगतो माझ्या चर्चमध्ये कमीत कमी 8 वेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहेत. परवा दिवशी एक ठिकाणी राठोड सर मी म्हणालो, अरे मी आजारी बिजारी पडलो तर माझं फार वाईट आहे, तुमच्या लोकांचं बरं आहे. ते म्हणाले का, म्हणलो मी 8 डॉक्टर आहेत वेगळ्या प्रकारचे, कोण कोण MBBS आहे, कोण BAMS आहे, कोणी काय ते हात फिजिओथेरपी आहे, म्हणलं कोण लॅब टेक्निशियन आले, कोण ते औषधाचं काय असतं डिपार्टमेंट, फार्मसीवाले आहेत, वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणलो अरे मी जर आजारी बिजारी पडलो ना, ते म्हणतील पाळक साहेबांना आमचं खूप प्रेम आहे, झोपा पाळकाला टॅबलावरती, झोपवलं. मग बघितलं, अरे तो एक जण म्हणाल नाही मला वाटतं पाळक साहेबांच्या हृदयात प्रॉब्लेम आहे, तो म्हणाल उघडतो हृदय. दुसरा म्हणाल नाही नाही मला वाटतं घोट्यात प्रॉब्लेम आहे, उघडतो घोटा. माझे फार भयंकर आहे दीपक, 8 जण तयार केल्यानंतर असंच असतंय, जो तो म्हणाल मलाच हात्यार लावायचंय. प्रिय बंधू भगिनींनो, आणि मी आनंदाने सांगतो माझ्याकडे 8 डॉक्टर आहेत, कमीत कमी 20 ते 22 वेगळ्या प्रकारचे इंजिनियर्स आहेत. आणि मी आता ह्या 6वी 7वी मध्ये असणाऱ्या मुलांना सांगतो, आता डॉक्टर होऊ नका, इंजिनियर होऊ नका मुलांनो, आता पुढच्या 10 वर्षानंतर 8 वर्षानंतर आम्हाला कुणीतरी एक IAS ऑफिसर पाहिजे, IPS ऑफिसर पाहिजे, सोशल सर्व्हिसेसमध्ये काम करणारा पाहिजे, कुणीतरी कलेक्टर झालेला पाहिजे, कुणीतरी. त्यावेळेस म्हातारा झालेला पालक फोन करेल, सुशांत अरे बाबा तू कलेक्टर झालास, चर्चला त्रास आहे, पाळक साहेब काळजी करू नका, मी बघतो. हे कधी घडेल, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाळू, देवाच्या वचनाचं पालन करू, देवाच्या वचनाचा अभ्यास करू. आणि म्हणून तो या ठिकाणी लिहितो, ते तू केलंस. कुठे गेलो आता, ते काळजी म्हणून मी तुला सर्व राष्ट्रापेक्षा उंच करील, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे. अरे देव उलटच सांगतोय वाटतं, लोक आशीर्वादाच्या मागे पळतात ना जगात, बरोबर आहे की नाही. इथं देव म्हणतो हे आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. काय आहेत तो म्हणतो, नगरात तू आशीर्वाद, म्हणजे तू नगरामध्ये असताना आशीर्वादित आहेत, शेतीवाडीत आशीर्वादित आहेत, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे गुरेढोरे शेण याचे वस्य आशीर्वाद. तो म्हणतो तुझ्या पोटचे फळ आम्ही सगळं कोणासाठी करतो, हा माझ्या वयाची जी आहे तर माझ्या अगोदर 4-5 वर्षाची है ना, माझ्या अगोदरची माझी पिढी म्हणजे माझ्या आईबापाच्या वयाचे जे आहेत, ह्या सगळ्यांनी फार कष्टातून दिवस काढले ना हो, आहे की नाही. का तर आमच्या मुलांना सगळं नीट असावं. आमच्या पिढीने अजून कष्टात केले. आमच्या आईवडिलांच्या काळामध्ये फार कमी घरामध्ये आई काम करायची, वडीलच काम करायचे. आमच्या पिढीत आल्यानंतर दोघं काम कर, का कारण मुलांना चांगलं भेटायला पाहिजे, मुलांना चांगलं भेटायला पाहिजे, मुलांच्या गोष्टी नीट व्हायला पाहिजेत. आम्ही करतो लेकरा बाळांसाठी करतो. तो म्हणतो तुझं मूल जे आहे, शेतीवाडीत तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी किल्लारे, तुझे गुरेढोरे ह्याचे वस्त्र आशीर्वाद, तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. म्हणजे तुझ्या घरामध्ये तेल आणि मीठ सदैव असेल, तू उपाशी निजणार नाहीस, तुझ्या घरामध्ये नेहमी भाकर असेल, पोळी असेल. तो म्हणतो तू आत येशील तेव्हा आश्रय होशील व बाहेर जाशील तेव्हा तू कधी, ज्यावेळेस तू माझं वचन लक्षपूर्वक ऐकशील आणि लक्षपूर्वक तिथं लिहिलंय तसं पाळशील. आम्हाला देवाच्या वचनामध्ये भेळ मिसळ करायला देवाने सांगितली नाही. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात ह्यातील जो कोणी एखादी गोष्ट कमी करेल, देव त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून कमी करेल. आमच्या सोयीने आम्ही गोष्टी करू शकत. तो म्हणतो तुझ्यावर जर समजा शत्रू तुझ्यावर आलाच, तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, असे पण ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटेने पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारात तू हात घालशील, त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. स्तोत्र संहिता 1. धन्य तो पुरुष जे हाती घेते सिद्धीस जाते. तुझा देव परमेश्वर देश तुला देत आहे, त्यात तो तुला बरकत देईल. 2024 मध्ये जर देवाचं वचन पाळलं तर देव बरकत देईल. आता
पुढं घरी गेल्यानंतर बाकीचं वाचा. आता पुढे येतो, जर समजा देवाचं वचन आम्ही पाळलं नाही, आमच्या सोयीने देवाचं वचन पाळलं, 50-50 केलं, चर्चमध्ये स्तुती आराधना उपर जाती आहे, बाहेर गेल्यानंतर अश्रू नीचे आते आहे, असं उलटं जीवन जर आम्ही सुरू केलं तर काय होईल? तर परमेश्वर 15 वचनापासून पुढे म्हणताना असं म्हणतो, उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही व त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळाव्यास मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही. कशा? काळजीपूर्वक. तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. मगाशी आशीर्वाद पळत येतील, आता देव म्हणतो मी देणारे शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. ते तुला गाठतील म्हणजे तुला सोडणार नाही, तुझ्यावर हे शाप येणार म्हणजे येणार. तो म्हणतो काय? नगरात तू शापित होशील, शेतीवाडीत तू शापित, म्हणजे तुझ्या घरात नगरात शापित आहेत, जे जे काही तू हात घालशील ते सगळं शापित होईल. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल, खाशील पण पोट भरणार नाही, नेहमी रिकाम्या पोटाने असशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझे गुरेढोरे शेंडरे मनरे याचे वत्स शापित होईल. तो म्हणतो तुझं मूल पण शापित, ज्या मुलासाठी तू काबड कष्ट करतोय ना ते मूल पण शापित होईल. म्हणून स्तोत्र करता बोलतो, नीतिमानाच्या मुलाला मी देशोधडीस लागलेला किंवा भीक मागताना मी पाहिला नाही. तो म्हणतो इथं उलटा होईल का? तू आत येशील तेव्हा शापित होशील, बाहेर जाशील तेव्हा शापित होईल. देवाने आम्हाला आशीर्वाद होण्यासाठी बोलावलंय, देवाचं वचन पळून शापित होण्याची काय गरज आहे? पुढं तो म्हणतो तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात तू हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. आम्ही जर देवाचं ऐकलं नाही, ज्या ज्या कामात हात घालू त्या त्या कामात आम्हाला शाप मिळेल. कठीण आहे हो देवाचं वचन पालन. आम्ही कधी कधी सहज म्हणतो, तो येशूच्या बाजूला असणारा चोर तो शेवटी म्हणाला, हे बापा, हे येशू, तू आपल्या राज्याधिकाऱ्याने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. ख्रिस्ती समाजामध्ये हा पवित्र शास्त्रातला आवडता माणूस आहे. आम्ही सगळं करू आणि मग शेवटी आम्ही म्हणू, हे येशू तू माझी क्षमा कर. कसली कसली? अहो, तो तारण पावलेला चोर आहे ना, त्याला देवाची ओळख झालेली म्हणून त्याची क्षमा होऊ शकते. तारण पावलेला मनुष्य हात पाय त्याचे मळीन होऊ शकतात, ते पुन्हा देव धुवून स्वच्छ करू शकतो. म्हणून येशू म्हणतो ना प्रभोजनाच्या अगोदर की तुम्हाला सगळ्यांना आंघोळ करायची गरज नाही, तुमचे फक्त पाय आणि हात धुण्याची गरज आहे. एकदा ज्याचं तारण झालंय त्याला वारंवार तारणाची गरज भासत नाही. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणताना म्हणतोय की तू ज्याच्यात हात घालशील ते त्यात परमेश्वर तुला शाप देईल, तुला गोंधळात पाडील. अर भयंकर आहे ना हो. प्रिय बंधू भगिनी, असं वाटलं ना गोंधळात पडलोय, विचार केला पाहिजे, मी देवाचं वचन पाळायचं बंद केलंय का? मी जर गोंधळला जातो तर कठीण आहे, कारण की देवाकडे दृष्टांत आहेत. म्हणून नीतिसूत्राच्या पासून दृष्टांत नसल्यामुळे लोक नाश पावतात. दृष्टांत नसल्यानंतर काय घडतं माहितीये का? दुसरा दृष्टांत नसल्यानंतर रहाटगाडगं फिरतं. माहितीये का रहाटगाडगं? ते असताना जत्रेत काय होतं, पहिल्या मिनिटाला 1 नंबरचा झोका खाली, दुसऱ्या मिनिटाला परत खाली. आम्ही रहाटगाडग्यात अडवतो, तेच करायचं तेच करायचं तेच करायचं तेच करायचं, कारण की आमच्याकडे दृष्टांत नाही. तो म्हणतो तुझ्या कामात शाप होईल, तू गोंधळात पाडील व तुला शासन करील, इतके की तुझा न्याय ना ठेवून तू लवकरच नाहीसा होशील. बंधूंनो भगिनींनो, घरात जर आमच्या गोंधळाची परिस्थिती आहे तर देवाकडे परत या. देवाला म्हणा, देवा आम्ही चुकलो, आम्हाला नीट करायचं आहे. जग यदा कदाचित मोठं चित्र दाखवेल, देव 2 रुपये देईल, पण ते 2 रुपये त्या एलियाला दिलेल्या त्या सारफत नावाच्या गावातल्या विधवेने भाकर दिली. पुन्हा पाऊस पडेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4-4.5 वर्ष देवाने तिला भाकर दिली ना. कारण एलियाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. आता पाऊस पडला की शेत उगवतं का? नाही. 1 वर्ष पुढचं जवळ जातं सगळं व्हायला. 4.5 वर्ष त्याच्या पीठ आणि तेल संपलं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जर गोंधळात आहोत,
आम्हाला असं वाटतं आमचं जर कठीण गोष्ट होत आहे तर तो म्हणतो देव न्यायनाट होत आहे, तर देवाकडून क्षमा पडतो. तो म्हणतो जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस ते तर तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. अरे कठीण आहे. देव म्हणतो तू वचन पाळत नाही, तुझ्या मागा लागली मरी. कोणती मरी? तिकडे आलेल्या मिस्रात. कधी कधी मेडिकल सायन्सने जरा आम्हाला भ्रमिष्ट केलंय. बरेच आहेत बरं का, हे सगळे भेटतात म्हणतो, असं कसं काय म्हणता. मी त्यांना सांगतो माझं आणि तुमचं वेगळं मार्ग आहे. का? कारण हे म्हणतात ह्या आजारावरती देर इज नो पर्टिक्युलर डायग्नोसिस ऑर मेडिसिन. आणि मी म्हणतो माझं बायबल सांगतं देव सगळे रोग बरे करतो. ह्या मेडिकल सायन्सने कधी कधी आम्हाला एका गोष्टीमध्ये आम्हाला गैरसमजात ठेवलंय. किंबहुना सैतानाची चाल असावी ती ही आहे की आम्हाला कधी कधी एखादी गोष्ट म्हणतो नाही माझ्या आजोबाला होती, माझ्या पंजोबाला होती, माझ्या ह्याला होती, माझ्या त्याला होती आणि म्हणून मला झाली. अहो हे शोधा, त्याच्यामुळंच झाली का देव मला शिक्षा करतो हे तुला घे बाबा. मला दिली पण माझ्या 2 भावंडांना नाही दिली, 3 भावंडांना नाही दिली, 4 जणांना नाही दिली, 5 मलाच एकट्याला का दिली? मी कुठंतरी फिसकटलोय. म्हणून तो म्हणतो तू पहा, तो म्हणतो पुढे काय मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील. क्षयरोग, ताप, डाह, जळजळ, आवर्षण, तांबेरा व बुरशी याच्या योग्य परमेश्वर तुला मारील व तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील. तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करील. तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहतील. प्रिय बंधू भगिनींनो, सांभाळा, आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. कधी कधी पत्नी त्या पतीसाठी आशीर्वाद असते. एकदा ती मेली ना की त्या पतीचं जीवन आहे ना उद्ध्वस्त होऊन जातं. कधी कधी पती आपल्या पत्नीसाठी आशीर्वाद असे. तो मेला ना की त्या पत्नीचं जीवन फार गोरगरिबाच्या दैन्यावर जातं. कधी कधी मुलं आपल्या आई वडिलांसाठी आशीर्वाद, परंतु ती मुलं कामानिमित्त किंवा दुसऱ्या निमित्त घर सोडून गेले की त्या घरामध्ये 10 गोष्टींचं आवर्षण येतं. सांभाळा, आमचे आशीर्वाद आमच्या मुळे आहे का ते आम्ही शोधायला पाहिजे. माझे आशीर्वाद माझ्या जोडीदारामुळे, लेकरा बाळामुळे, नातेवाईकामुळे नसावे. माझे आशीर्वाद माझ्यामुळे असावे. मग माझा जोडीदार आज रात्री मेला तरीही माझे आशीर्वाद आहेत तसेच राहतील. मला शांती आहे तशीच राहील. आशीर्वाद म्हणजे फक्त पैसे नाही बरं का. जगाचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आशीर्वाद म्हणजे पैसे. आणि ज्यांना अजूनही असं वाटतं ना कोरोनातून बाहेर आल्यानंतर की आशीर्वाद म्हणजे पैसे आहेत, त्यांनी परत 2 वर्ष बॅक जावं आणि मग बघावं आम्ही कसे फोन करतो, आज आम्हाला भाजी भेटेल का हो. कोरोनाच्या होतात धर पैसे दे भाजी. कोरोनात आज तो म्हणत नाही साहेब 10 वाजता रे आज बरं या पण बरं का. अनेकांना औषधं मिळत नव्हती. प्रिय बंधू आणि बघून पैसे म्हणजे फक्त आशीर्वाद हे मोजणं चुकीचे आहे. रात्री झोप येणं आणि वेळेवर भूक लागणं हा आशीर्वाद आहे. देव म्हणतो तुला भूक लागेल, तुला झोप लागेल. दावीद स्तोत्र 3 मध्ये दावीदाचं एक सुंदर वचन आहे. दावीद म्हणतो हे परमेश्वर आहे सगळे म्हणतात, ह्याला देवाच्या ठाईत तारण नाही. पण हे देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवू नये. रात्री मी माझ्या बिछाण्यावर पडतो आणि पडल्या मी विचार करतो सकाळपासून मी काय काय केलं, कसं केलं, हा मला काय. तर म्हणतो दावीद म्हणतो हे देवा मी पडल्या माझी बायको मिखेल आज मला म्हटली आज दावीद आहे, आज इस्रायलाचे राजे देवाच्या कर्राच्या कोशाच्या समोर उघडे वागडे नाचत असताना किती सौंदर्यवान आणि वैभवी दिसतो ते. आणि तो विचारतो म्हणतो दावीद म्हणतो मी तो विचार केला नाही. हे देवा तुझ्यावर माझा विश्वास आहे. मी आलो, डोकं टेकलं आणि मी झोपी गेलो. नीतिसूरच्या पुस्तकात म्हणले पैशाला पंख आहेत ना. खूप उदाहरण आहेत जगात, खूप उदाहरण आहेत. एका काळात सगळं होतं, दुसऱ्या क्षणात सगळं संपलं. आम्ही कुठे आहोत? आम्हाला जर 2024 यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे तर देवाचं नियमशास्त्र वाचणं, लक्षपूर्वक वाचणं, त्याच्यावर मनन करणं,
ते पाळणं, त्याप्रमाणे लागूकरण करून पुढे जाणं, हे जर आम्ही करत राहिलो तर 2024 काय, ख्रिस्ताचं दुसरं येण्यापर्यंत जर आम्ही जिवंत असू तर आम्हाला आशीर्वाद मिळतच राहतील. मग परिस्थिती किती बिकट असो, कानान किती कठीण असो, समोरच्या असणारे किती राष्ट्र बिकट असो, किती हित्ती, परुजी, आमोरी, किती अमानुष लोक असो, पण देव म्हणतो तू माझं वचन पाळत आहेस ना, तर तुझ्यामुळं मी सगळं नीट करेल आणि मी तुझ्या समोर जाऊन तुझ्या वतीने लढेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाला आनंद द्या देवाचं वचन पाळून, कारण देवाचं वचन पाळल्याने देवाला आनंद होतो आणि म्हणून देवाचं वचन पाळल्याने देवाला आनंद द्या. शास्त्र आम्हाला नवीन करारात म्हणताना संत पाऊल लिहितो, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. आम्ही देवाच्या आत्म्याला देवाचं वचन पाळून आनंद देऊ शकतो. हे दुटप्पी जीवन आहे. देवासंगती राहून आनंद उपभोगणं हे फार चांगलं आहे. देवासंगती राहून, देवाचं वचन पाळून, देवाचं गौरव करत राहणं आणि मेल्यावरती देवाने म्हटलं पाहिजे, भल्या व विश्वासुदाचा. आयुष्यभर वचन पाळून दरिद्री लाजारासारखं राहिलो तरी चालेल, पण त्या श्रीमंत मनुष्यासारखी वृत्ती नको की मेल्यानंतर देखील मला मध्यस्थी करावी लागेल. कोणासाठी? तर माझ्या भावंडांसाठी. प्रिय बंधू भगिनींनो, देवाने ज्यासाठी मला दृष्टांत दिला ते मी करणं गरजेचं आहे. माझ्या घरात माझी काय अवस्था आहे, देवाचं वचन माझ्याकडे आल्यानंतर मी किती पाळतो का? मी हे म्हणतो काय नाही, कशाला ऐकतो, पालकाचं कामच आहे. हो, माझी सेवा आहे बरं का, दुसरी महत्वाची, माझं काम नसतं, माझी सेवा असते. माझी सेवा आहे. माझी सेवा तुमच्या लोकांच्या कामापेक्षा निराळी आहे. तुम्ही जे काम करताना जे सेवेत नाही तेवढे सगळे ते तुम्ही काम करता. तुम्ही जरी समजा मेडिकल प्रोफेशनचे असाल, तुम्ही शरीरावर काम करता. मी आत्म्यावरती सेवा करतो, मी आत्म्याचं काम करतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, असं म्हणून टाळू नका, पालकाचं कामच आहे, त्यांना काय सांगायचं सांगू द्यात. आपले अंतकरण निबरभट, घट्ट आणि कठीण करू नका. देवाच्या समक्षतेमध्ये लीन आणि नम्र व्हा. आपल्यामुळं आपल्या पुढच्या पिढ्यांना कठीण काळात आणून सोडू नका. देवाचं वचन पाळा, देवाच्या जवळ या. ना मला माहिती ना तुम्हाला माहिती की मी आणि तुम्ही कधी मरणार आहोत. आज जर देवाज्ञा झाली, रस्त्यावरून जाताना जर उडवला आम्हाला कुणी, मेलो तर मी जाईल कुठे? आम्ही माणसांना फसवू शकतो, देवाला फसवू शकत नाही. एकदा एका माणसाने मला एक उदाहरण, पाळक साहेब, प्रत्येक एकच पाळक होते वयोवृद्ध. पाळक साहेब, तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेस नवीनच सेवेत आलो, प्रत्येक देवाच्या माणसाला देवाने एक दूध दिलाय, आहे ना? अरे हे कठीण झालं आता का? तो दूध निंदा केली लिहितो, अरे निंदा केली, हे केलं की लिहितो, ते केलं, ह्याने चांगलं केलं, सगळंच हिशोबाने त्याकडं. मग म्हणून सुरत किती जण देवाची मुलं आहेत? सगळ्यांनी हात वर केला. आनंदाची गोष्ट आहे. घरी जा, देवाच्या समक्षेत बसा, देवाकडे वेळ द्या, देवाचं वचन पाळणारे देवाची मुलं व्हा. यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. कारण शास्त्र स्तोत्र 19 मध्ये 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा देवाचं वचन श्रेष्ठ आहे. ह्या चर्चच्या असणाऱ्या सर्व आवारात ह्याच्या असणाऱ्या 10 मजली इमारत एवढं सोन्याची रास उभा केली आणि देवाचं वचन जर दुसऱ्या पारड्यात टाकलं तर हे वचन कधी श्रेष्ठ घडेल? कारण सोनं जे आहे ते आमच्या भौतिक जीवनासाठी आहे आणि आम्ही केवळ भौतिक नाही तर आम्ही आत्मिक आहोत आणि आमच्या आत्मिक जीवनासाठी देवाचं वचन महत्वाचं आहे की जे आमचं तारण करेल, ख्रिस्तामध्ये वृद्धी करेल. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आमचा फोकस शिफ्ट करा. देवाचं वचन वाचा, पाळा, त्याच्या मागे लागा. बघा सगळे आशीर्वाद धावत देतील की नाही. इतक्या वर्ष मी प्रयत्न करतोय पण देवाचं वचन पाळत नाही. आता मी देवाचं वचन पाळायला सुरुवात केली, मी विचार केला मला असं असं पाळेल, ते आशीर्वाद आमच्या दारात येऊन उभं राहतील. देव म्हणतो घे बाबा, आता तू पाळायला लागलाय ना. आम्ही इतक्या वर्ष कष्ट केलेत, वर्षानुवर्ष, त्यात मला कधीही यश आलं नाही, शापच भेटले. पण मी देवाचं वचन वाचलं, मनन केलं, आहे तसं पाळायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये अल्टरेशन केलं नाही. देव म्हणेल बघ आता हे सिद्धीच जाईल, कारण की तो आता नीट झालास.
देवाचं वचन अल्टर करणाऱ्या माणसांची फार दैन्य अवस्था होती. उभा राहूयात, प्रार्थना करू. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, वंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो. प्रभुदेवा, यहोशाला तू म्हणालास तू दुसऱ्या वचनदत्त भूमी त्यांना घेऊन जाणार आहेस, पण नियमशास्त्राचा ग्रंथ आपल्या मुखी सदैव असू देत. त्यात जे लिहिलेलं आहे ते मनपूर्वक पाळ, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करतो, तुझं वचन काय आहे, तुझे वचन पाळल्याने काय आशीर्वाद येतात, आम्ही तुझं वचन कधी पाळायचं आणि न पाळल्यानंतर आमच्यावरती काय शाप आणि आवर्षण येतात हे तू आम्हाला दाखवून दिलंस. परमेश्वर, आमची प्रार्थना आहे, तुझं वचन पाळणारी पिढी तू आम्हाला तयार कर. सोयीने परमेश्वरा, आम्ही गोष्टी करणारे लोक होऊ नयेत, तर आम्ही चर्चमध्ये पण तुझं लेकरू आहोत आणि चर्चच्या बाहेर पण तुझं लेकरू आहोत. आमच्या घरात पण तुझं लेकरू आहोत, घराच्या बाहेर पण तुझं लेकरू आहोत. परमेश्वर, आमची प्रार्थना आहे, ख्रिस्ताचे गुण प्रसिद्ध करणारे लोक तो आम्हाला बनेव. ज्या ज्यावेळेस आम्ही कमी पडतो त्या त्यावेळेस पवित्र आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन करून आम्हाला पुन्हा उभा कर आणि नवीन जोमाने, नवीन दृष्टांताने पुढे जाण्यासाठी तुझी कृपा तू आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. प्रार्थना येशूच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जसे आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव जो बापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.